ज्या मनस्वी व्यक्तिमत्वाच्या कवीचा सुरेल रचनांचा प्रवास हिंदी चित्रपटातून रसिकांनी अनुभवला, त्या साहिर लुधियानवीचा आज स्मृतिदिन. साहिरने एका गीतामध्ये जरी मैं पल दो पल का शायर हूँ म्हटले असले तरी तो प्रत्येक क्षणाचा शायर होता, हे निर्विवाद. साहिर हा मूळचा उर्दू कवी, पण त्याने हिंदी भाषा व भारतीय मानस याचा सखोल अभ्यास केला होता. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों हे गीत चित्रपटासाठी लिहिलेले नव्हते, पण ते गायले गेल्यावर रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडलं. माणसाच्या आयुष्यात स्नेहबंध जुळतात, झुळूझुळू लागतात आणि काहीतरी छोटं निमित्त घडतं आणि बंध तुटतात. क्षणात माणसं अजनबी होतात. आयुष्याकडे पाहण्याचा एक विलक्षण दृष्टिकोन साहिरने या गीतामधून पेश केला. ठंडी हवाए लहरा के आए या गीतापासून साहिरची जीवनयात्रा सुरू झाली. स्वमग्न राहून उत्तमोत्तम रचना प्रसवित जीवनाचा आनंद घ्यायचा या वेड्या ध्यासाने पछाडलेल्या साहिरचे ऐशारामाचं जगणं संपुष्टात येऊ लागलं. आणि मग जे समोर येईल त्याला धैर्याने तोंड देत तो जीवनाला सामोरा गेला. बर्बादियों का सोग मनाना फुजूल था अशी परिस्थिती मागे रेटत तो जीवन जगला आणि पुढे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अशा पंक्ती लिहून गेला. जीवनातलं जे सत्व असतं ते त्यांनी नेमकं टिपलं आणि शब्दबद्ध केलं. मन रे तू काहे ना धीर धरे, कभी कभी मेरे दिल में अशी एकाहून एक अवीट गोडीची अविस्मरणीय गीते ऐकताना साहिरच्या विलोभनीय व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमच्या एका कवितेचा फलक मुलतानाच्या मुशाऱ्यात मिरवणुकीने नेला जातो. सध्या पाकिस्तानात असलेला मुलतान परगाणा पूर्वी हिंदुस्थानातल्या सिंध प्रांतातली व्यापारी व सावकारांची हिंदू पेठ होती. आज वारिस शाह से कहती हूँ अपनी कब्र से बोलो और इश्क की किताब का नया पृष्ठ खोलो. माणसामधलं अंतर निपटून काढण्याची हाक देत असलेली अमृता प्रीतमची ही कविता पाकिस्तानात अतोनात लोकप्रिय झाली. कविता प्रेम या समान धाग्यातून अमृता लाहोरपासून जवळ आलेल्या साहिर या मुस्लिम गीतकाराच्या विवाहबाह्य अशा अनिवार्य प्रेमात पडली. किमयागार साहिर व अमृता दोन कवी हृदय इतकी एकरूप झाली की एकदा कविता वाचनाच्या कार्यक्रमाला परदेशात गेलेले असताना त्या दोघांना त्यांच्या नावाचे स्वतंत्र बिल्ले दिले गेले. त्यापैकी अमृताच्या नावाचा बिल्ला साहिरने आपल्या कोटावर अडकवला, तर साहिर नावाचा बिल्ला अमृताने मिरवला. पण हे प्रेम, हे इमान फार काळ टिकले नाही. साहिरच्या आयुष्यात एक नवी मैत्रीण, नवं प्रेम डोकावलं. साहिर अमृतापासून दूर झाला. चवीने मद्य घेणाऱ्या, सिगरेट ओढत आपल्या अहंकार जपणाऱ्या, प्रत्येक फुलातला मध चाकू पाहणाऱ्या, टोकाच्या निर्भय असणाऱ्या अमृताचं साहिरवर प्रेम जरूर होतं, पण कुठेतरी प्रेमाला छेद गेला आणि ते विलग झाले. हृदयात प्रणयाची आस निर्माण होणं आणि ती विधून जाणं, मग त्यात झुरणं हे बहुधा सर्वच काळात घडत असावं. पण विरह, नवप्रेम यातून साहिर कवितेच्या प्रांतात फुलतच गेला. या स्थित्यंतरापासून कवी साहिरने आपल्या प्रतिभेचे नवे उन्मेष उभारले. गेय सुरेल अशा रचना भारत व पाकिस्तानच्या रसिकापर्यंत भिडवण्याचं मौलिक काम साहिरने केले. त्याचं नशीबही असं थोर की त्याच्या रचनांस अभिजात संगीतकाराची साथ मिळाली. हिंदी चित्रपट विश्वातले एक गाव असे नसेल की जिथे साहिरचे जादुई शब्द प्रसिद्ध गायकांच्या व सामान्य गुणगुणाऱ्यांच्या कंठी पोहोचले नसतील. सुंदर योगायोगांचे बेमालूम टाके पडले तर आयुष्याचा मनपसंत काशिदा विणता येतो, हे साहिरच्या अवघ्या जीवनातून जाणून घेता येते. तत्त्वज्ञ लेखक हेनरी जेम्सने लिहून ठेवलं आहे, जितकं आणि जसं जमेल तसं मनाजोगतं आयुष्य जगा. तुमच्या जगण्याचा वाण कसाही असो, तुम्हाला भावणारं विश्व निर्माण करा आणि जगून घ्या. म्हटलं तर हा सुखाचा मंत्र आहे.
म्हटलं तरी स्वराचाराची सनद होऊ शकते. या तत्त्वज्ञानाचे आचरण साहिरने आपल्या निजी आयुष्यात बेमालूम उतरवलं. या आलमदुनिया चित्रपट गीतांचे असंख्य शौकीन आहेत. गीतांच्या या घाटावर विहार करणाऱ्यांना एक एक गीताची कूळ व मूळ माहिती असते. एखाद्या गीताचे संगीत कुणाचे, कुणाच्या कंठातून ते उतरले आहे, पडद्यावर कुणी पेश केले आहे आणि सदर गीतामधले शब्द कुणाचे, या प्रश्नांच्या उत्तरात ते एखादी दुसरी चूक करतीलही. पण जे गीत साहिरचं आहे त्यात गोंधळ नाही. शब्दावरून साहिर ओळखणे यांना अलगद जमते. वेड्या रसिकाचे हे सिद्ध स्वरूप चिंतन साहिरच्या गाण्याचा मौतिक पोत दर्शवते. एकेका गीताला गायकांच्या इतकाच मोबदला घेणारा साहिर हिंदी चित्रपटसृष्टीतला पैलूदार हिरा होता. पोथीत लिहिलेली नीतिसूत्रे ठोकरून आयुष्य पणाला लावलेला व आपल्या अंतःप्रेरणेनुसार प्राप्त जीवनाचे सोने करणारा साहिर मन या विषयावर देखील हिंदू तत्त्वज्ञान म्हणतो तेव्हा त्याच्या प्रतिभेला एक युनिव्हर्सल अपील प्राप्त होते. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोय, जग से चाहे भागले प्राणी, मन से भाग न पाए, मन से कोई बात न छुपे, मन के नयन हजार, इस उजले दर्पण पे प्राणी धूल जमा ना पाए, तोरा मन दर्पण कहलाए.